शेतकरी मित्रांनो नमस्कार. अडसाली हंगाम आता तोंडावर येऊन ठेपला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची आता शेताच्या तयारीची लगबग वगैरे चालू आहे. आपल्याकडं बऱ्याच शेतकऱ्यांनी रोपांचं बुकिंग चालू आहे आणि टार्गेट ठेवून शेतकऱ्यांनी एकरी 100 टन उतारा काढायचा असा चंग बांधला आहे आणि आता ते शेतीत उतरले. तरुण पोरं ह्याच्यामध्ये लक्षणीय आहेत यावर्षी, याचा मला आनंद आहे. मित्रांनो, गेली 9 वर्ष झालं आपण गन्ना मास्टरच्या माध्यमातून ऊस पिकामध्ये नाविन्यपूर्ण बदल आपण आत्तापर्यंत केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये लागवडीचं अंतर वाढवणं असेल, 2 रोपातलं अंतर असेल, टिश्यू कल्चरची रोपं वाढवणं असेल आणि त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग हे माझ्या पुढे ठेवलेलं आपलं गन्ना मास्टरचं किट. गन्ना मास्टरचं किट हे एक रिव्हॉल्युशनरी किट आहे. याच्या आत्तापर्यंत जवळपास 4 आवृत्त्या आपण शेतकऱ्यांच्या हातामध्ये दिल्यात. कसं आहे बघा, आपण ज्यावेळेला शेतामध्ये काम करत असतो त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीनुसार शेतीचं नियोजन करावं लागतं. वातावरणानुसार बदल, शेतीनुसार बदल आणि मग या किटच्या वापरामध्ये पण बदल होत जातात. तसंच हे किट आत्ता आपण बनवलं आहे. ह्या किटचं फॉर्म्युलेशन पूर्ण नवीन केलं आहे. आपलं जुनं जे किट होतं त्या जुन्या किटमध्ये आपण लहान बॉटल देत होतो 100-100 मिलीच्या, तर त्याही आता आपण वाढवल्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सेफ्टी किट आपण ह्यामध्ये द्यायला चालू केले आहे. त्यामध्ये हँडग्लोव्ज असतील, मास्क असेल, डोक्याला लावायची टोपी, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये देतोय. अतिशय सुंदर 4 कलरमध्ये पॅम्पलेट तयार केलं आहे, कसं वापरायचं, कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे. आता शेतकऱ्याचं मेन कन्फ्युजन कशात व्हायचं बघा, ह्या मास्टर लाईफ या पावडरमध्ये. ह्याच्यामध्ये काय अडचण यायची शेतकऱ्याला, की अर्धा किलोचा पुडा यायचा आणि शेतकऱ्यांना समजायचं नाही ते सगळाच टाकायचे. म्हणून आम्ही त्याच्यावर आता डोकं लावलं आहे की मास्टर लाईफचे जे पुढे आहेत ते एकूण 4 दिलेत. म्हणजे कसं, पहिल्या आळवणीला 1 पुडा आपण वापरतो, दुसऱ्या आळवणीला 1 पुडा वापरतो, असे 2 पुडे झाले आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीला, बरोबर. आपल्या गन्ना मास्टरच्या किटमध्ये एकूण 2 आळवणी आणि 3 फवारण्या होतात. तर 2 आळवणीमध्ये 1-1 पुडा वापरायचा आहे आणि नंतरच्या शेवटच्या 2 फवारणीमध्ये हे 1-1 पुडा वापरायचा. तर हे अशा पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या किटमध्ये मास्टर रूट हे एक औषध येतं. आता आळवणीमध्ये काय काय वापरायचं आहे बघा. आळवणीमध्ये पहिल्या आळवणीमध्ये रोपाचं दिवस झालं की आपल्याला पहिली आळवणी करून घ्यायची आहे. आता ह्या पहिल्या आळवणीमध्ये मास्टर रूट जे आहे तर ते मास्टर रूट 500 मिली वापरायचं आहे आणि ह्यातला 1 पुडा वापरायचा आहे. म्हणजे हे झाली पहिली आळवणी. दुसऱ्या आळवणीमध्ये राहिलेला अर्धा लिटर आणि हा 1 पुडा झालं. म्हणजे ह्या आळवणीचा विषय संपला. आता नंतर परत आपण काय करतोय बघा, आपल्याकडं ऊसाच्या फुटव्यासाठी आपण स्पेशल मास्टर बोनस नावाचं औषध जे डेव्हलप केलं, तर त्याचा आणखीन इम्प्रूव्ड व्हर्जन ह्याच्यामध्ये केलं आहे की ह्या परिस्थितीमध्ये अडसाली हंगामाच्या जे पाणी साठण्याचं प्रमाण वाढतं आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फुटवा होत नाही. तर याची फवारणी दिली तर तुम्हाला 100% फुटवा होणार आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला 13-0-45 वापरायचं आहे. आळवणीमध्ये तुम्ही 12-61-0 एकरी 3 किलो वापरू शकता किंवा आपल्या गन्ना मास्टरचे जे मास्टर फर्ट आले ते मास्टर फर्टची 1 ट्यूब म्हणजे 10 टॅबलेट तुम्ही वापरू शकता. आता दुसरी जी फवारणी आहे ती मास्टर ग्रोथची आपण दुसरी फवारणी करतोय. मास्टर ग्रोथच्या फवारणीसोबत हे 250 ग्रॅम मास्टर लाईफची पावडर वापरायची आहे. आता ह्याच्यामध्ये आधी रासायनिक खतं मिक्स करताना, फॉस्फरसयुक्त खतं मिक्स करताना शेतकऱ्यांना अडचण यायची, ते आम्ही आता पूर्णपणे दूर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही रासायनिक खत तुम्ही मिक्स करा, काही अडचण नाही. किंवा मास्टर फट जरी आपण तुम्ही 1 टॅबलेट टाकून फवारणी केली तरीही तुम्हाला सुंदर रिझल्ट ह्याच्यामध्ये मिळतात. म्हणजे आधी मिक्सिंगला जे प्रॉब्लेम यायचे ते मिक्सिंगचे प्रॉब्लेम पूर्णपणे आपण कमी केलेले आहेत. आणि जी तिसरी फवारणी येते त्यामध्ये मास्टर स्पीड आणि मास्टर लाईफ, ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही खत परत मिक्स करू शकताय. ह्या बाटल्या ज्या आहेत ह्या 100 मिलीच्या यायच्या, त्या आता आपण 250 ml च्या बॉटल केलेल्या आहेत आणि मास्टर लाईफचा हा 250 ग्रॅमचा पाऊच. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मास्टर ग्रोथ आणि मास्टर स्पीडसोबत 13-40-13 वापरू शकताय, 0-52-34 वापरू शकताय, 0-9-46 वापरू शकताय किंवा मास्टर फर्ट वापरू शकताय. आता मिक्सिंगला काही अडचण येणार नाही. कुठल्याही फवारणीसोबत जर शेतकऱ्यांना कीटकनाशक जर वापरायचं असेल तर कीटकनाशक, बुरशीनाशक देखील आपल्या या आळवणीसोबत शेतकरी वापरू शकतात. तर असे सुंदर सिंपल किट केलंय, अजून ताकदवान केलंय. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार सगळ्या गोष्टी बसवल्यात. इम्प्रूव्ड व्हर्जन आहे, त्यामुळे रिझल्ट अतिशय सुंदर मिळणार आहेत. रिझल्ट हे माझ्या मागं तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये दिसतात की ह्या प्लॉटमध्ये आपण गन्ना मास्टरचं किट वापरलेलं आहे. तर जरूर गन्ना मास्टर किटचा वापर केला. आपल्या नजीकच्या दुकानदाराकडे हे किट उपलब्ध आहे. उपलब्धतेसाठी स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवर संपर्क करा, तिथं तुम्हाला हे किट उपलब्ध होईल. आणखी महत्त्वाची एक गोष्ट, आपलं जे मास्टर फर्ट आहे त्यामध्ये 0-12-18 आणि झिंक 1% आहे. तर ते तुम्ही प्रत्येक फवारणीत आणि प्रत्येक आळवणीत जरी वापरलं आणि कुठलंही रासायनिक खत वापरलं नाही तरीही चालतं. फुटव्याच्या अवस्थेत मात्र त्याचा वापर करा आणि पहिल्या आळवणीत वापर करा. अतिशय सुंदर परिणाम तुम्हाला ह्याचे मिळू शकतात.